नमस्कार माझ्या मुलींनो, मुलांनो, नातींनो, नातवांनो. आजकाल सगळे सिनेमातले हिरो हिरोईन हे सगळ्यांचे मेंटॉर किंवा आदर्श असं तुम्ही मानता. पण खरे आदर्श कोण आहेत बघा. ऐका तुम्ही. म्हाताऱ्या आमिर खानच्या 3 लग्नाच्या बातमीपेक्षा किंवा म्हाताऱ्या सलमान खानने का लग्न केलं नाही या बातमीपेक्षा ही जी मी तुम्हाला गोष्ट सांगते ही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ही घटना साधारण 22-23 वर्षापूर्वीची आहे. जवळपास 1 वर्ष उलटलं होतं. हिमाचल प्रदेश राज्यातील एका खेड्यातून एक पत्र संरक्षण मंत्रालयाकडे आलं. पत्र लिहिणाऱ्याने स्वतःचा परिचय शाळेतील एक शिक्षक म्हणून करून दिला. पत्रात ते लिहितात, त्यांच्या एकमेव पुत्राला कारगिल युद्धामध्ये वीरमरण आले होते आणि त्याचा पहिला स्मृतिदिन काही दिवसातच म्हणजे 7/7/2000 रोजी येत आहे आणि जर शक्य असेल तर त्याच्या या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्याला जिथे वीरमरण आले ती जागा त्यांना व त्यांच्या पत्नीला बघायची इच्छा आहे. जर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हे शक्य होणार नसेल तर ते आपली विनंती मागे घेण्यास तयार आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला होता. हे पत्र वाचणाऱ्या संरक्षण मंत्रालयातील विभाग अधिकाऱ्याने विचार केला की मंत्रालयाकडून तर अशा भेटीच्या खर्चाची पण परवानगी मिळणार नाही, परंतु या वीर माता वीर पित्याच्या भावना व त्याग बघता त्यांच्या या प्रवासाचा व भेटीचा खर्च या अधिकाऱ्याने स्वतःच्या पगारातून करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आदेश जारी केला. या शूरवीराच्या हुतात्मा दिनाच्या दिवशी या वयोवृद्ध वीर माता वीर पित्याला त्यांच्या एकुलता एक पुत्राला जिथे वीरमरण आले त्या जागेवर सन्मानाने आणण्यात आले. तिथे हजर असलेल्या सर्व सैनिकांनी सावधान होऊन त्यांच्या सन्मानार्थ कडक सलामी दिली. तिथे फक्त एकच सैनिक असा होता ज्याच्या हातात खूप फुलं होती. त्याने शिक्षकाच्या पायावर डोकं ठेवले आणि फुलं वाहिली. त्याने आपले डोळे पुसले आणि नंतर तो इतरांसारखा सावधान उभे राहून त्यानेही कडक सॅल्यूट ठोकला. शिक्षकाला आश्चर्याचा धक्का बसला आणि ते म्हणाले, तुम्ही एक सन्माननीय अधिकारी आहात. तुम्ही माझ्या पायांना का स्पर्श केला व पाद्यपूजा का केली? तुम्हीही इतरांप्रमाणे सलामी देऊ शकला असतात आणि मी त्या सॅल्यूटला प्रतिसाद दिला असता. नाही सर, इथे मी इतरांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे येथे प्रत्येकजण ड्युटीवर सज्ज आहे आणि मागील 1 वर्ष किंवा त्याहूनही कमी काळात येथे नियुक्त झालेले आहेत. मी तुमच्या शूरवीर मुलाबरोबर त्याच रेजिमेंटमधील त्याच डोंगराळ भागातील कड्यावर पाकिस्तानी शत्रूसमवेत लढा दिला होता आणि स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी तुमच्या मुलाचा वीरतापूर्ण पराक्रम बघितला होता. आणि फक्त हेच नाही, व तो काही क्षण बोलायचं थांबला. शिक्षकांनी त्या सैनिकाचा हात धरला आणि म्हणाले, मला सांगा, जे काही मनात असेल ते सांगा. कुठलाही किंतु न बाळगता मला सांगा. मी रडणार नाही. मला माहीत आहे सर, तुम्ही रडणार नाही, पण मीही रडायला नको ना, तो सैनिक पुढे म्हणाला. त्या तिथेच पाकिस्तानी सैनिक त्यांच्या हेवी मशीन गनने मिनिटाला शेकडो गोळ्या झाडत होते. आम्ही 5 जण सावधपणे साधारण 30 फुटाच्या अंतरापर्यंत पुढे सरकलो आणि त्या मोठ्या दगडाच्या आडोशाला कानोसा घेत कसेबसे उभे राहिलो. पाकिस्तानी सैनिकांची आमच्यावर नजर होती. त्यांना बहुधा आमचे हात पायाचा किंवा पाठीवरील सामानांचा थोडाफार भाग दिसत असेल व ते आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यास तत्पर होते. अजून ब्रिगेडच्या इतर सैनिकांची कुमक येण्यास विलंब होत होता. काय करावे ते आम्हाला सुचत नव्हते. मग त्या सैनिकाने एक सुस्कारा सोडला. पुढे काय झाले? शिक्षकाने विचारणा केली. सैनिक पुढे म्हणाला, मी म्हणालो, त्यांचा गोळीबार चालूच राहिला. वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. मी उरलेले 30 फूट अंतर जीवावर उदार होऊन जातो. म्हणजेच मी शत्रूला सामोरे जात त्यांच्या गोळ्या अंगावर झेलत त्यांच्या बंकरकडे पळत जातो आणि हातबॉम्ब टाकून तो उद्ध्वस्त करतो. बंकर नष्ट झाल्यावर तुम्ही सर्व त्याचा ताबा घ्या. मी हातात हातबॉम्ब